सगळ्यांना श्रावणीच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि ह्या घरात नवीन घरात आपला फर्स्ट ब्लॉग आहे. आणि सगळ्यात मेन अडचण येते, आता आपण नवीन शिफ्ट झालोय, मिक्सर नाहीये ना काही नाही, आणि आपल्याला चिकन बनवायचंय आणि वाटाघाटी करायला म्हणजे मिक्सर नाही का. आता तर आपल्याकडे तर कसं सिच्युएशन आलेली आहे, तर मग त्यासाठी आपल्याला वाटण कसं करायचं, कोणतं करायचं, किंवा म्हणजे कोणत्या पद्धतीने करणार आहे वगैरे, हे साधा सरळ उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवसांनी मी ना ट्राय करते, आता सवय राहिलेली नाहीये, पण आता नवीन घरात नवीन सुरुवात करायची आहे आणि आज आपली रेसिपीचा ब्लॉग असणार आहे. तर नक्की मला सपोर्ट करा ह्या ब्लॉगला. तर सर्वात प्रथम आपण आहे ना चिकन घेतलेले, चिकन ते आपण वॉश करून घेऊया. मग तुम्हाला सिक्रेट दाखवते की त्याच्यात कसं काय आपण चिकन बनवणार आहे. मी नुसती भाजी बनवणार, इन आम्ही दोघंच जण आहे म्हणून, तर दोघांसाठी आपल्याला एवढी भाजी सफिशियंट आहे. आणि मस्त ते वॉश करून घेऊ आपण. मग बोलू, जास्त पाण्याने वॉश करायचं नाही आहे आपल्याला, कारण कसं आहे त्याच्यातलं मेन सत्व आहे ना ते जाणवलं. मग बरंच पाण्याने वॉश केलेलं आहे. आणि मी ह्या घरात आहे. आता आपण हा वॉश केलेला आहे. आणि मी तुम्हाला एक बोलते की ह्या घरात आहे ना पहिल्यांदा मी चिकन बनवली बघूया, कारण मला माहिती नव्हतं की व्हिडिओज वगैरे बघितले की कसं करायचं कसं नाही, ते वाटण कसं करायचं कसं नाही. पण एक सोपा उपाय आणलेला आहे, तर तो मला म्हणजे तुम्हाला पण फायदेशीर आहे हा ब्लॉग. तर ह्याच्या साईडमध्ये चिकन धुतलं, त्याच्यात मी ना म्हणजे काही टाकायची गरज नाही, पण मला ना आवडतं आलं लसूण पेस्ट वगैरे ना टाकायला आवडतं, म्हणून मग मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे थोडीशी. आणि थोडंसं मॅरिनेट होऊन देणार आहे चिकन. थोडंसं हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि मीठ, थोडंसं एकदम थोडंसं मीठ टाकणार. मी मस्तपैकी सवाईचं वाटण, उलट दिसत असेल तुम्हाला, पण सवाईचं वाटण म्हणून येतं ती मसाला आहे ते वाटण. आणि पटकी जर होणार आहे वाटाघाटीच्या या धावपळीच्या म्हणजे ह्याच्यात, आणि आपल्याकडे मिक्सर वगैरे नसेल तर आपल्याला चिकन खायची इच्छा झाली असेल तर मग आपण हे वाटण यूज करू शकतो. या पॅकेटच्या मागं सगळी माहिती दिलेली, कसं वापरायचं नाही ते पण मी तुम्हाला दाखवते पण. आणि ही 4 जणांच्या साठी आहे, बघू शकता. आणि आपण आता 2 जण त्या हिशोबाने आपण कापून 2 जणांच्या हिशोबाने मी घेतली आहे. आणि मला परत पुढे घ्यायचं असेल, करायचं असेल वाटण, तर मला करता येईल. आणि या वाटणामध्ये असं आहे की आपण चिकनच नाही तर बाकीचे पण भाज्या मसाल्याच्या आहेत त्या आपण बनवू शकतो, म्हणून हे. आणि आता त्याच्यात आपण आहे ना पाणी मिक्स करायचंय थोडंसं, आणि चांगलंपणे पूर्णपणे हे वाटण मिक्स करून घ्यायचे. झालं वाटण तयार, तर काहीच टाकायची गरज नाही. आणि आपण जे वाटण बनवतो घरी कांदा वगैरे घालून तसंच ते सगळं सेम वाटण आहे, फक्त आता हे पावडर बेसमध्ये आहे. आणि हे असं होतं वाटण. आणि तेलामध्ये चांगलं परतू द्यायचं. तेलामध्ये चांगलं परतू दिल्यानंतर आपला चिकन मसाला असतो तो, हळद वगैरे आपण मिक्स करायची. आणि तेलामध्ये परतून झाल्यानंतर मग आपण मस्तपैकी कुकरमध्ये लावायचं. कुकरमध्ये मग तसंही वापरू शकतो, करू शकतात नाही. हे वाटण हळद वगैरे टाकून चिकन मस्तपैकी टाकायचं. मॅरिनेट केलेलं चिकन, आता मी मॅरिनेट केले, तुम्ही मॅरिनेट नाही केलं तरी चालतं, तरी चालेल. तुम्ही डायरेक्टली तुम्ही टाकलं तरी चालेल, कारण मला आहे ना येल्लो चिकन आहे ना ते पण बनवायचं असतं, चिकन स्टॉक म्हणतात. आपण आता
हे वाटण आपण तयार केलेलं आहे. हे आमच्या म्हणजे हिशोबाने मी हे वाटण बनवलं नाही का. आणि नंतर मग आहे ना आपण परत तुम्हाला कृती सांगते मी, जरा गडबड झाली थोडी. हे तिला आपण आता हे वाटण बनवलं, तिला टाकायचं, तेल टाकू द्यायचं कढईत म्हणा, कुकरमध्ये म्हणा, काही असेल तर कुकरमध्ये तुम्ही बनवून मोकळं होऊन द्यायचं. आणि तेलात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं. हे आपलं वाटण डायरेक्ट टाकायचं, परतून घ्यायचं. मग आपले मसाले टाकायचे, हळद वगैरे, मीठ टाकायचं. आणि ह्याच्यात ऑलरेडी मिठाचं प्रमाण आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण तुम्ही ठरवायचं की कसं टाकायचं ते. कारण थोडंसंच टाकावं लागतं, जास्त टाकलं तर मग खारट होऊ शकतं. म्हणून आधीच तुम्हाला ते क्लिअर केलेले. आणि मस्तपैकी ना आपलं चिकन टाकायचं. मस्त गरम पाण्याचा वापर करायचा आणि गरम पाणी टाकायचं त्यात आणि शिट्टी द्यायची कुकरमध्ये करत असाल तर. आणि मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकायची. आणि ही कृती मी करताना दाखवेल, पण ती आता फास्टमध्ये दाखवेल. कारण कसं आहे की गडबड होऊन जाईल, सवय नाही अजून. जेव्हा सवय झाली माझी ब्लॉगिंगची, तुम्ही माझ्या सपोर्ट दिला, तेव्हा मी पूर्ण व्हिडिओ बनवत जाणार आहे. आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच सपोर्ट